वेलकम बॅक टू माय चॅनल. सर्वांचं स्वागत आहे आपल्या या चॅनलवरती. आज आपण ही सुंदर अशी गादी बनवायला शिकवणार आहोत. DIY महाराष्ट्रीयन ठुशीसाठी सुरुवात झालेली आहे आणि ही आपली गादी आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर छान फिनिशिंग आलेलं आहे. तर तुम्हालाही बनवायला शिकायचे असेल तर नक्की आपल्या चॅनलवरती कनेक्टेड राहा आणि त्यासोबत सबस्क्राइब करा, जेणेकरून जर हा व्हिडिओ गेला तर पुढचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार नाहीये, जी आपण ठुशी ह्याच्यावरती विणणार आहोत. ओके, तर सर्वांनी सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि त्यासोबत असंच काही नवीन शिकत राहत. गादी बघायला शिकणार आहोत. तर गादी बनवण्यासाठीचं साहित्य: कैची लागणार आहे आपल्याला, एक दोरी, त्यानंतर अशा प्रकारचा लाल थ्रेड, प्रकारचा जरीचा धागा म्हणू शकता किंवा गोल्डन धागा, आणि हा ग्लू, फॅब्रिक ग्लू वापरू शकता किंवा त्याच्याऐवजी तुम्ही फेविकॉल जरी यूज केला तरी काही प्रॉब्लेम नाही. सगळ्यात पहिला हा जो धागा आहे याचे मी असे इथं काही पीस करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता जवळपास 13 इंच एवढा मी एक धागा घेतला आहे आणि असे ह्या धाग्याचे मी 21 तुकडे घेतलेले आहेत. तुम्ही काउंट करू शकता. त्यानंतर इथे मी 21 धागे घेतलेत, एकत्र करून घ्यायचेत आणि इथे आपण अजून एक धागा घेऊन तिथे बांधून घेणार आहोत. बघू शकता 2 ते 3 वेळा तुमच्या ह्याने बांधायचे, जेणेकरून हा धागा सुटला नाही पाहिजे. चांगला टाईट बांधून घ्यायचा. त्यानंतर एक्स्ट्राचा जो थ्रेड आहे तो कट करून घेणार आहे आपण. ओके, त्यानंतर 21 धागे घेतलेले आहेत आपण. 7 7 7 असा बंच करायचा आहे. 7. आता ह्याची आपण एक वेणी घालून घेणार आहोत. आपण सिंपल साधी केसांची वेणी घालतो तशी वेणी घालून घ्यायची. मी ही ठुशी यासाठी अशी सांगितली आहे जेणेकरून ही प्रत्येक जण बनवू शकेल. इथे तुमच्याकडे मदतीला कोण असेल तर त्यांना तुम्ही धागा पकडायला मदत घेऊ शकताय तुमची, किंवा नसेल तरीही काहीच हरकत नाही. जर हीच ठुशी तुम्हाला जाड करायची असेल किंवा थोडी हेवी बनवायची असेल, काहीतरी वेगळं असं बनवायचं असेल तर तुम्ही जास्त धागे घेऊ शकताय. जसं की आपण ह्यात 7 7 7 घेतले होते, तसं तुम्ही 7 7च्या ऐवजी तुम्ही 9 9 धागे घेऊ शकताय, 10 10 धागे घेऊ शकताय, किंवा तुम्हाला एकदम छोटीशी नॉर्मल वेगळं काहीतरी करायचं आहे तर कमी धागे घेऊ शकताय. अशा प्रकारे मी इथं पूर्ण वेणी घालून घेते. जसं आपण सुरुवातीला बांधलं होतं तसंच मी इथे बांधून घेणार आहे धाग्याच्या मदतीने. दोन्हींचे एंड एकत्र करून एक्स्ट्राचा जो धागा झालेला आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि दोन्हींना असं त्रिकोणी शेप देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून
आपल्याला नंतर बांधायला सोपं जाईल. त्यानंतर इथे आपली दोरी आहे तिथं ओपन करून घ्यायची. त्या कैचीने मला एवढा त्रास दिला की मी कैचीच बदलून घेऊन आले. ओके, हे असं इथं कट करून घेतलं. त्यानंतर हे आपण इथे ठेवणार आहे. आणि हा जो थ्रेड आहे तो घेतो. थोडासा धागा असा ठेवायचा आहे आणि नंतर गोल गुंडाळायला सुरुवात करायची. आय होप की तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल. एकदम टाईट असं गुंडाळून घ्यायचं आहे. शेवटच्या एंडपर्यंत असं व्यवस्थित गुंडाळून घ्यायचं आहे. बघू शकता व्यवस्थित मी घेतलं सगळीकडून. शेवटला आल्यानंतर तुम्हाला इथे गाठ मारायची आहे एक, जेणेकरून ते सुटणार नाही. बघू शकता घट्ट असे टाईट मारून इथे मी एक साईड तयार करून घेतली आहे. हा राहिलेला धागा तुम्ही इथे ग्लूच्या मदतीने चिकटवू शकता. पद्धतीने जसं आपली एक बाजू कंप्लीट झाली आहे तशीच आपण इथं दुसरी कंप्लीट करून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने इथे आपली ठुशीची गादी कंप्लीट आहे. तुम्ही बघू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच काही नवीन शिकत राहा. थँक्यू. बाय बाय.